नमस्कार, मी कीर्ती गायकवाड. स्वागत आहे आपलं आय न्यूज 28 मध्ये. चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी. इस्लामपूर मध्ये प्रथमच श्री दुर्गामाता मंदिर वास्तुपूजन व प्राणप्रतिष्ठापन सोहळा संपन्न झाला. सांगली जिल्हा वाळवा तालुक्यातील इस्लामपूर येथे सोमवार ऑगस्ट 19 श्रावण सोमवार व नारळी पौर्णिमेचे औचित्य साधून श्री दुर्गा माता मंदिराचे वास्तुपूजन व प्राणप्रतिष्ठापन सोहळा जंगम समाजाने मोठ्या उत्साहात साजरा केला. हे मंदिर बालाजी कॉलनी तिरंगा चौकात जंगम समाजाने उभारलेले आहे. पूर्वी इस्लामपूर मध्ये दुर्गा मातेचे मंदिर नव्हते, त्यामुळे भाविकांनी व जंगम समाजाने श्री दुर्गा माता मंदिराची स्थापना केली. हे मंदिर जंगम समाजाने लोकवर्गणीतून उभारलेले आहे. सोमवारी मंदिराचा परिसर सुशोभित केला होता. संपूर्ण परिसरामध्ये भक्तिमय वातावरण पसरलेले होते. या कार्यक्रमासाठी मोठमोठे पंडित बोलवले होते. देवीची पूजा हवन मोठ्या थाटात करण्यात आली. भाविकांच्या सहकार्याने प्राणप्रतिष्ठापन सोहळा मोठ्या आनंदाने संपन्न झाला. जंगम समाजाने सर्व भाविकांची भोजनाची व्यवस्था केली होती. या भक्तमय सोहळ्याचे सर्व भाविकांच्या चेहऱ्यावर आनंदाचे सावट पसरले होते. या मंदिराला सर्व क्षेत्रातील भाविकांनी मदत केली आहे. या महाप्रसादाचा सर्व भाविकांनी आनंद घेतला. सांगली व सातारा जिल्हा प्रमुख प्रतिनिधी अवधूत पाटीलची रिपोर्ट.